मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका ठिकाणी चाललो आहोत जिथे पोहोचण्यासाठी धाडस आणि भक्ती दोन्ही लागतात. आपण निघालोय पुण्यावरून सातारा सह्याद्री वाघ प्रकल्प दुर्गम अशा भैरवगडावर. आज चैत्र अमावस्या म्हणजे आपल्या लाडक्या श्री भैरवनाथाची मोठी जत्रा. चला तर मग हा रोमांचक प्रवास अनुभवूया. आता आमचा प्रवास चालू झाला आहे पुण्यावरून आणि ही सगळी घरातली मित्रांनो मंडळी आहेत. हे सर्वजण आज जत्रेला आम्ही चाललोय. सगळ्यांचा मित्रांनो उत्साहामध्ये चाललेत सगळेजण गावाकडे. पुण्यावरून आता सातारा मग पाटण ओलांडून आपण आलोय कोयनेच्या काठी. गडावर जाण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा. ही अथांग पसरलेली कोयना नदी. मित्रांनो आता आपण गडावर जात असताना आता आपण एका ठिकाणी थांबलो आहोत जेवणासाठी. हे मित्रांनो चांदोलीचं घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आता आपण जेवणार आहोत. पहा कसं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये अंजन, जांभूळ, पिसारा, साग, ऐन, किंजळ, हिरडा, आवळा, फणस, आंबा, बबूळ आणि अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. भाजी आहे पहा. कशीची आहे भाजी? फणसाची भाजी, पोळी, लिंबी चटणी अशा प्रकारे मित्रांनो जेवण चालू आहे. आपण इथं जेवलो होतो ते सगळं उचललेलं आहे. असं पत्रावळ्या काय कचरा आपला जो असेल तो आपल्या बरोबर घेऊन जावा, कारण का अशा सुंदर अभरणामध्ये टाकणं योग्य नाही. आणि मित्रांनो आता आपण सरळ जाणार आहोत पुढे. कुठं चालले हो? चालत जाणार एवढं? मित्रांनो गावातील पोर आहेत मित्रांनो आता भैरवगडावर चाललेत. ह्या चांदोली नॅशनल पार्कमधून. पोरण तुम्ही इथं शिकायला कुठं आहेत? कुठं आणि जाता कसे तुम्ही? बापरे मित्रांनो ह्या एरियामध्ये मित्रांनो गाव आहे. यांचं काय नाव गावाचं? नाव म्हणून हे पोर आहेत नाव गावातील. आणि आता भैरवगडावरती चाललेत चालत. मित्रांनो महाराष्ट्र शासन सह्याद्री वाघ प्रकल्प कोल्हे गेट वनक्षेत्र वनजीवन हेळवाक हे मित्रांनो गेट आहे. ह्या गेटमधनं मित्रांनो आपल्याला चांदोली नॅशनल पार्कमध्ये जाता येतं सह्याद्री वाघ प्रकल्पामध्ये. आणि इथूनच आपल्याला भैरवगडावरती जाण्यासाठी रोड आहे. हे अभयारण्य असल्यामुळे येथे वन विभागाची कडक चेकिंग होती. आपले नाव नोंदवून सुरक्षेचे नियम पाळून आपण आता प्रवेश करतोय त्या जंगलात जिथे आपण वाघ आणि बिबट्या मुक्त संचार करतो. हे मित्रांनो कातरकुंड गावामध्ये जागरूक देवस्थान श्री चेटकोबा हे मित्रांनो देवस्थान आहे. त्या देवाच्या पाया पडून आता आपण घनदाट जंगलामध्ये परत भैरवगडाकडे जाण्यासाठी चाललो आहोत. जेव्हा वृक्ष स्वतः रस्ता अडवतात तेव्हा सूर्याची किरणे पानांच्या फटीतून प्रकाशाची पाऊलवाट शोधतात. हे केवळ ऊन नाही तर काळोखाच्या काळजात निसर्गाने कोरलेले एक सोनेरी कविता आहे. सह्याद्रींच्या डोंगर रागांमध्ये डोंगर फोडून तयार केलेले हे मातीचे रस्ते निसर्गाशी संवाद साधण्याचा एक अनोळखा अनुभव देतात. पावसाळ्यात निसटणारी
आणि उन्हाळ्यात धूळ खाणारे हे मातीचे रस्ते सह्याद्रीचे सौंदर्य जपून ठेवतात. या वळणावरच्या कच्च्या वाटांवरून गाडी चालवताना प्रत्येक वळणावर एक नवीन निसर्ग सौंदर्याने डोळे पारणे फिरते. दगडाच्या कुशीतून कोरलेले हे रस्ते म्हणजे मानवी जिद्द आणि निसर्गाची भव्यता यांच्यात सुरेख संगम आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारे हे मातीचे रस्ते शांतता आणि थरार याचा अनुभव देतात. अखेर आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र भैरवगड. सह्याद्रीच्या उंच शिखरावर बसलेले हे मंदिर प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ. भैरवगडाच्या शिखरावर बसलेल्या महादेवाच्या चरणी नतमस्तक होताना मनाला एक वेगळी शांतता मिळते. आता आपण भैरवगडावरती सूर्यास्त पाहणार आहोत आणि काहीच वेळात मित्रांनो हे पूर्ण सभामंडप भरून जाईल. मित्रांनो सर्वत्र भाविक दिसतील. भक्तीचा सागर आणि श्रद्धेचा मेळा. आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा सोन्याचा सोहळा. जत्रेनिमित्त सर्व देवी देवतांना साष्टांग दंडवत. आपले पात्र म्हणजे आहेत सर्व. मित्रांनो, आता हरिपाठ होणार आहे. हबप श्री काशीनाथ कदम महाराज यांचा आता हरिपाठ आपण पाहणार आहोत. त्यांचं गाव आहे चिपळूण टेरव.
आपण खेळण्यांचे स्टॉल बघणार आहोत आणि आपण घेणार आहोत काय काय. चला आता बघू. बायको बरोबर आपण चाललो जत्रेमध्ये. जत्रेचा प्रसाद घेण्यासाठी जत्रेचा आता आपण पाहूया मित्रांनो. असे जत्रेमध्ये लाडू आहेत बघा. लाडू अजून हे रेवडी पहा. असे मित्रांनो स्टॉल बरेच असतात गडावरती. आणि ह्या गडावरचा मित्रांनो खाऊ आहे पहा. प्रसाद हे सगळं आपण. आता कुठून आलेत तुम्ही? इथं चिपळूणवरून आलेत खालनं? एवढं लांब नाही आता इकडं जत्रेला. मित्रांनो हे दादा, नाव काय दादा तुमचं? दिनेश. चिपळूणवरून आलेत बघा. याने दुकान वरती आणले बघा मित्रांनो. आणि हे पूर्ण प्रसाद म्हणून मित्रांनो सर्वजण असे घेऊन जातात मित्रांनो. थोड्याच वेळात हे पूर्ण मित्रांनो भाविकमय होणार. आणि मित्रांनो बायको बघा आता जत्रेचा खाऊ घेत असताना मित्रांनो प्रसाद घेते. आणि हा प्रसाद मित्रांनो सर्वजण असा प्रसाद घेत असतात. कुठलं गाव? रातांबी का? सगळेजण मित्रांनो चाकरमानी आज जत्रेसाठी आलेत पहा. आणि जत्रेचा टोपली घ्या, टोपली घ्या, टोपली घ्या, टोपली करा. हे बघा टोपली बघा. बरा बरा बरा. काय काय चुकीचे लाडू पण घेतले काय? चुकीचे लाडू घेतले काय? गावचे गावकर आहेत बघा कसे प्रसाद घेतात. लाडू करताय मित्रांनो असे स्टॉल आलेत. मावशी कुठून आलेत तुम्ही? चिपळूणवरून आलेत. तू बापरे एवढ्या लांबनं मित्रांनो त्यांचा स्टॉल लावलाय वरती भैरवगडावरती जत्रेसाठी. खूप भारी वाटते मित्रांनो. हे बघा कसे जत्रेत हरवलेली माणसं आहेत पहा. असे मित्रांनो स्टॉल बघा जत्रेसाठी. जा कुठून आलेत तुम्ही? चिपळूणवरून. बरेच जण चिपळूणवरून स्टॉल आहेत. चिनूला पकड. हे बघा मित्रांनो असे स्टॉल लावलेले आहेत मित्रांनो. दादा कुठून आलेत? तळे इथूनच कोयनावरनं. मित्रांनो असे बरेच स्टॉल आहेत आणि लांबनं आलेले आहेत मित्रांनो. स्टॉल लावलेले आहेत भैरवगडावरती. आणि आता आपण तिकडे साईडला खेळण्याचे बघूया मित्रांनो. पहा गॉगल हिरो बांधण्यासाठी मित्रांनो असे घड्याळ पण आहेत. हा ए घड्याळ घे भारी. नाईन 9545822156. 940151206046. तुमचं नाव? काशीनाथ सकराम कदम. मित्रांनो तुम्हाला जर कीर्तन हरिपाठ पाहिजे होय, असेल होय. तर ह्यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करा. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर देतो. धन्यवाद मंडल आभारी. आता मित्रांनो देवाच्या इथे रातांबे गावचा तमाशा होणार आहे. तो आता आपण पाहणार आहोत.
आता गोवळ गावचा तमाशा असणार, त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम होणार आहेत. आता पाहूया आपण गोवळ गावचा तमाशा. आता या. अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही तमाशे झालेले आहेत. ते आमच्याकडे मित्रांनो फिरत्या खेळांना तमाशे म्हणतात. आता पुढचे कार्यक्रम आहेत थोड्या वेळात आपण पाहूया. आता मित्रांनो लहान मुलांचे डान्स ठेवलेत ते आता आपण पाहतोय. मित्रांनो आता करमणूक म्हणून भजनी भारूट आहेत, रंगत तालीम आणि जुगलबंदी आहे ते आता आपण पाहणार आहोत.
असतो तसं हे भारूड दाखवणार आहेत मित्रांनो आणि शास्त्र शुद्ध असणार आहेत. पाहूया आता आपण पुढे. घडविला देवा श्रवण महाराज कितीकाचं वैभव घडविला देवा कितीकाला लावलं सुकाला भैरवनाथा रे आणि माझ्या सुद्धा धरकी हाताला भैरवनाथा रे आणि माझ्या सुद्धा धरती हाताला या भजनाचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण पाठ पाहणार आहोत. प्रत्येकाला मित्रांनो 45 मिनिट दिलेले आहेत. आता हे दुसरं चालू होते पहिली बारी मित्रांनो. आता रात्रीचे 12 वाजलेत. संपूर्ण गड शांत झालाय आणि आता सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या मुख्य गाभाऱ्याकडे. आता भैरवनाथाची महाआरती सुरू होणार आहे. ते आता आपण शब्दात मांडणं कठीण आहे.
अशा प्रकारे मित्रांनो आरती झालेली आहे आणि मित्रांनो आता गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता सर्वत्र मित्रांनो गुढी संपन्न होतील सर्व गावांमधनं. मित्रांनो, भैरवनाथचे दर्शन झाले, मन तृप्त झालं. या दुर्गम वाटेवरचा प्रवास आणि ही यात्रा खरंच अविस्मरणीय होती. तुम्ही जर इथे कधी आला नसाल तर पुढच्या यात्रेला नक्की प्लॅन करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोला भैरवनाथच्या नावानं चांग भलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद म्हणजे आभारी आहे.